नमस्ते. तर हे जे असं आहे हे लिप मायनर आहे. दुसरं काकडी पिकामध्ये किंवा विरळी पिकामध्ये. आणि हा जो कलर आलेला आहे हा डावणीचा आहे. आणि हे तुम्हाला दिसणारे स्पोर्स हे म्हणजे ॲक्च्युली हे भुरीचा अटॅक आहे. ॲक्च्युली एकाच ठिकाणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्लॉटमध्ये आहे. त्यानंतर नमस्ते. तर हे जे दिसतात फळं तेव्हा अशा पद्धतीने जळालेले असतील तर हा डावणीचा अटॅक आहे. डावणी झाल्यानंतर अशा पद्धतीने फळं या ठिकाणं सेटिंग होती, परंतु जर फुलांचं रूपांतर कळीत होऊन पुढे फळधारणा होत नाही आहे तर त्यावरती काम करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे वेलवर्गीय पिकामधील मेन प्रॉब्लेम आहेत. म्हणजे डावणी असेल, भुरी असेल, त्यानंतर जी कळी तुम्हाला पिवळसर पडली ती डावणीचा अटॅक दाखवला. आणि यानंतर इतर जे सिम्पटम्स म्हणतो आपण लिप मायनर, हे बघा लिप मायनरमुळं अशा पद्धतीनं पानं खराब होऊन जातात. तर त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं काम होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणं आपण या प्लॉटमध्ये आहे. आणि जर अशा पद्धतीनं या ठिकाणं हे होत असेल, तुमचं शेंडरलॉक होत असेल तर त्याचा वाढीवरती परिणाम होतो. तर हा होऊ नये यावरती योग्य नियोजन असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला वेलवर्गीय पिकामधील दोडका असेल, घोसाळी असेल, त्यानंतर काकडी आहे, भोपळा आहे, तर ह्यावरती जोपर्यंत काम होत नाही आहे तोपर्यंत आपल्याला चांगलं उत्पादन या वेलवर्गीय पिकातून मिळत नाही आहे. तर अशा प्रकारच्या समस्या या वेलवर्गीय पिकामध्ये दिसून येतात. यासाठीचा हा व्हिडिओ आहे. या ठिकाणं आणखी एक समस्या म्हणजे जर तुमच्या बागेमध्ये निमॅटोड असेल तर निमॅटोडमध्ये ह्या अशा पद्धतीची फळं हे होतात. सगळ्यात महत्त्वाचं कळी जाते तर हा डावणीचा अटॅक असतो. आणि ह्या अशी जर फळं वेडीवाकडी होत असतील तर ही ॲक्च्युली नेमॅटोडचा सिम्पटम्स आहेत. हे यासाठीचा व्हिडिओ आहे. या ठिकाणी तुम्हाला म्हणजे काकडी पिकं असेल किंवा इतर जी पिकं आहेत तर त्यामध्ये डावणी, भुरी, करपा, नेमॅटोड हा वेलवर्गीय पिकांमधील असणारा सगळ्यात जास्त आणि मोठा समस्यायुक्त आहे. आणि यांच्या एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या उत्पन्नावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे उत्पन्नामध्ये घट येते. साधारणपणे प्रत्येक सिम्पटम्सनुसार म्हणजे डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल, नंतर तुमचं निमेटोड असेल, ह्याचं ॲव्हरेजली 20 ते 35% उत्पादन घट होते. आणि हे जे आहे अशा पद्धतीचे स्पोर डेव्हलप झालेले तर हे स्पोर हे जे आहेत हे भुरीचे आहेत. आणि भुरीमुळं सगळ्यात जास्त वेलवर्गीय पिकांचं नुकसान होत असतं.